हा तर काल आपण पाहिलं की विचलन म्हणजे काय आहे की नाही. विचलन म्हणजे काय पाहिलं, त्याचे उद्देश पाहिले वगैरे, आणि आता विचलनाचे प्रकार आपण आज शिकणार, पासून सुरुवात करणार. त्यातला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे विस्तार, ज्याला आपण रेंज म्हणतो, ज्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, रेंज. आणि काल आपण रेंज म्हणजे काय हे सांगितलं. तर रेंजची व्याख्या काय, दिलेल्या पदमालेतील काय करायचंय, पदमालेमधली लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील तफावत किंवा यांच्यातील फरकाला आपण काय म्हटलंय, विस्तार. आता दिलेली पदमाला, सपोज ज्याला आपण काय म्हणतो, गुण किंवा यश म्हणतो, ही दिलेली पदमाला, या पदमालेतील लहान संख्या आणि मोठी संख्या यांच्यातील फरकाला काय म्हणायचंय, विस्तार म्हणायचं. ओके. मग आता मला सांगा की सगळ्यात लहान संख्या कोणती आहे, 10, आणि सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे पदमालेत, 50. मग ह्या 10 आणि 50 यांच्यातील फरक कितीचा आहे, 10 आणि 50 मध्ये फरक कितीचा आहे, हा 40 चा फरक आहे. 10 आणि 50 मध्ये 40 चा फरक आहे. हे कसा काढला तुम्ही, हा फरक कसा काढला, मोठी संख्येतून लहान संख्या वजा केली, म्हणजे कुठे वजाबाकी करायची. कारण आपल्याला सूत्र लिहून दिलं होतं मी की रेंज इज इक्वल टू म्हणजे विस्तार बरोबर L2 मायनस L1. L2 म्हणजे दिलेल्या पदमालेतील मोठी संख्या किती आहे, 50, म्हणजे हे काय झाला L2. आणि दिलेल्या पदमालेतील लहान संख्या म्हणजे L1, की काय 10. मग सरळ सरळ इथं मांडा, 50 वजा 10 बरोबर किती, 40. म्हणजे रेंज किती आला, 40. 40. म्हणजे ह्याच्या आधारावर आपण रेंज किंवा विस्तार काढता येतो. तसंच काल तुम्हाला मी गुणाकाराचं पण सूत्र लिहून दिलं होतं, आहे की नाही. तर कोएफिशिएंट ऑफ रेंज काय, कोएफिशिएंट ऑफ रेंज विस्तार गुणांक ज्याला म्हणतो, किती आहे सूत्र काय, L2 minus L1 divided L2 plus L1. L1 L2 plus L1. L2 किती आहे, 50. 50 अधिक 10 भागिले 50 वजा 10 म्हणजे 50 अधिक 10 किती झाले 60. 50 वजा 40, शून्य घटला म्हणजे काय 6 भागिले 4 वरती मायनस खाली प्लस इकडे प्लस, सॉरी हा मायनस प्लस झालं का, हां. 50 L2 मायनस L1 आणि L2 प्लस L1 हे त्याचं सूत्र आहे. तर आपण काय केलं, इथे चुकून खाली मायनस चिन्ह घेतलेलं आहे, तर आपण व्यवस्थित करू. या ठिकाणी मायनस पाहिजे आणि या ठिकाणी प्लस पाहिजे. चला हे मायनस हे प्लस, मग इथे काय होईल 50 × 10 गेले 40 भागिले 60 बरोबर आहे. हा शून्य घटला आणि किती 4 भागिले 6 बरोबर. आता याची काटाकाटी किती काय येतं बघा, मला सांगा काय येतं, करा भागाकार 6 ने 4 ला भागा, काय येतं सांगा पटकन, 5. सोपं आहे ना, 4 ला 6 ने भागायचं. आता 4 6 च्या पडात 4 येत नाही, म्हणून आपण काय करतो, इथे येतो दशांश, इथे येतो शून्य. आता 6 × 6 6 × 12 6 × 18 6 × 24 6 × 30 6 6 36 6 7 42 पुढे चालले 6 6 36. इकडे हातचा गेला 10 मधून 6 गेले 4 राहिले, 3 3 गेला 0. परत ते 4 उरले म्हणजे परत एक 0 घेतला 40, परत 6 6 36 म्हणजे काय आलं पुन्हा 0.6
66. कोएफिशिएंट ऑफ रेंज इज इक्वल टू 0.66. आलं का लक्षात की काय केलं आपण विस्तार करायची एकदम सोपी पद्धत आहे. आणि हे परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की खालील माहितीच्या आधारे विस्तार माहित करा. विस्तार माहित करा म्हणजे काय फक्त इथपर्यंत जायचंय. हा एवढा भाग विस्तार माहित करा तर हा एवढा भाग. गुणांक माहित करा म्हणजे तर हे सूत्र घेऊन हा एवढा भाग जो बाकीचा आहे हा एवढा भाग आपला करायचा. आणि परीक्षेमध्ये कॅल्सी अलाउड आहे. त्यामुळे काय करायचंय की सरळ 4 ने 6 ने कॅल्सीवर भागू शकता तुम्ही. नाहीतर मग ह्या पद्धतीने तुम्हाला साइडला रफ मध्ये काम करून घ्यावं लागेल. आणि गुणांक हे नेहमी कसं येतं 0 पॉइंट मध्ये येतं. लक्षात घ्या. एक तर 1 येईल परफेक्ट असेल तर 1 येईल किंवा मग 0 पॉइंट समथिंग येईल. 0.46 0.49 0.99 असं काहीतरी येईल. 0.15 0.14 गुणांक नेहमी 0 पॉइंट मध्येच येतो. ऐका लक्षात. आणि विस्तार रेंज कसं आहे सरळ लहान संख्येतून मोठी संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. दोघांमधला फरक लक्षात घ्यायचा आहे आणि फरक लक्षात घेऊन जो काही उत्तर येईल ते असे रेंज. आता मला सांगा काल मी तुम्हाला लिहून दिलं होतं की विचलनामध्ये विचलन समजण्यास सोपं असावं. समजण्यास सोपं आहे. सोपं आहे. ओके. दुसरा मुद्दा काय होता की समजण्यास सोपं आहे तर त्याचबरोबर विचलन हे दिलेल्या पदमालेतील सर्व अंकांशी संबंधित असावं. म्हणजे सगळ्या अंकांचा त्यामध्ये इनोव्हेशन सगळ्यांचा यात सहभाग असावा. आहे का सगळ्यांचा सहभाग? कुठे आहे? फक्त वरची लहान संख्या आणि खालची मोठी संख्या यांचा संबंध आहे. म्हणजे 20 30 40 ची काही घेणं नाही. म्हणजे सगळ्या अंकांशी याचा संबंध नाही. तरीही विस्ताराचा वापर हे तापमानाचं मोजमाप करताना की बाबा काल किती होतं परवा किती होतं त्याच्या परवा किती होतं आणि आज किती आहे दोघांमधला फरक कितीने वाढलं किंवा मग शेअर मार्केटमध्ये किती पडलं आणि किती ते विस्तार झाला किंवा किती वाढला शेअर मार्केट किती पुढे गेला हे याच्यामधला तफावत काढण्यासाठी एखाद्याच्या किमतीचा तफावत काढण्यासाठी विस्ताराचा वापर केला जातो. पण इतरत्र वापरता येत नाही. जेव्हा आपण त्याच्या इक्वेशनच्या माध्यमातून जेव्हा एखाद्या गृहीताचा गुणधर्म शोधायला लागतो त्यावेळेस विस्ताराचा वापर होत नाही. म्हणून का तर दिलेल्या पदमालेतील सर्व अंकांचा प्रतिनिधित्व करणार नाही. बाकीचे अंक सोडून देते सगळ्यात लहान संख्या आणि सगळ्यात मोठी संख्या याचा विचार या विस्तारामध्ये केला जातो. त्यामुळे या ठिकाणी विस्ताराची ही थोडीशी मर्यादा आहे की सगळ्या पदमालेतील सगळ्या अंकांचा ते प्रतिनिधित्व करत नाही. समजण्यास सोपी आहे, करायला सोपं आहे. ठीक आहे. परीक्षेला मात्र हे आलं तर 3 मार्काला येऊ शकतं. समजलं का? ओके. पहिला